शाळेत पाठवा. मुला-मुलींना शाळेत पाठवा. एक फोटो घ्यायचा आपल्याला एक घ्यायचा पण हे घे पुढे जय. जय. जल्दी कुठे गेले शाळेचा बोर्ड दिसला पाहिजे बरं गणित संपन्न जावळी तालुक्यात हे अंकुश ह्यांच्यानंतरचे शिक्षक आता ही शाळा आयुष होईल व्यवस्थित पहिली आणि आमच्या जावळी तालुक्यातली गोंधळ केला काय तुम्ही हे कुठलं गाणं कुठलं असणार कसलं शैक्षणिक वर्ष 2017-18 या शैक्षणिक वर्षातील आज शाळेचा पहिला दिवस आणि आज या शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेतील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नवागतांचा स्वागत कार्यक्रम संपूर्ण तालुकाभर मोठ्या उत्साहाने संपन्न होतोय। आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सर्व शिक्षक, आमचे मार्गदर्शक आदरणीय गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण साहेब, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल मॅडम यांच्या माध्यमातून आज तालुक्यातील सर्व शिक्षक सक्रिय झालेले आहेत। जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये आमच्या जावली तालुक्याने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवलेला असून
तालुक्यातील सर्व शिक्षक जिद्दीनं धडपड करत आहेत आणि म्हणूनच आज जावळी तालुक्यातील सर्व प्रवेश हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होत आहेत। याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा या इंग्लिश मीडियमपेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीची गुणवत्ता या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असून विद्यार्थ्यांच्या केवळ भाषेवरच लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा सर्व शिक्षक हा प्रामाणिकपणे झटत असतो आणि म्हणूनच जावली तालुक्याचं नाव गुणवत्तेत, शिष्यवृत्ती परीक्षेत आणि एकूणच सर्व क्षेत्रामध्ये सध्या जिल्ह्यात, राज्यामध्ये जावली तालुक्याचं नाव अग्रेसर आहे आणि यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचं काम हे अत्यंत चांगलं मोलाचं चालू राहिलेलं आहे। जावली तालुका म्हटलं की शिष्यवृत्ती पॅटर्न आणि एक वेगळी शैक्षणिक परंपरा असलेला तालुका असा संपूर्ण जिल्ह्यामध्ये उल्लेख होतो आणि त्याचं उदाहरण यावर्षी आपल्याला पाहायला मिळालंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जी चळवळ झाली त्यामध्ये जावली तालुक्याने संकलित चाचणीमध्ये आणि पायाभूत चाचणीमध्ये प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेलं आहे। त्याच्याबरोबरच शिष्यवृत्ती पॅटर्न तर आहेच, परंतु आणखी एक वेगळा यावर्षीचा जो उल्लेखनीय असा आपला जावलीचा वाटा आहे तो म्हणजे ISO शाळांचं जे मानांकन झालेलं आहे ते तालुक्यामध्ये जवळजवळ 70 शाळा आज मितीला ISO शाळा मानांकन प्राप्त झालेले आहेत आणि त्याचबरोबर लोकसहभाग जो आहे या पालकांचा तो अतिशय उल्लेखनीय आहे। त्याचं खरंच सर्वच पालकांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि या पालकांना प्रेरित करणारे, लोकसहभागासाठी तयार करणारे, मानसिकता तयार करणारे जे माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांचं खरं तर या सगळ्या शैक्षणिक कामकाजामध्ये खूप मोलाचा असा वाटा आहे। त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करणारे जे पदाधिकारी आहेत सगळे वेळोवेळी सतत आम्हाला प्रोत्साहन देणारे सगळे तालुका स्तरावरचे जे लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांचंच मी मनापासून जावली तालुका शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि सगळे पालक सहकारी या सर्वांचं मनापासून धन्यवाद देते आणि थांबते। आम्ही 2 दिवसापूर्वी सर्व मुख्याध्यापकांना, शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना बोलवून जावली तालुक्यातील सर्व शाळेमध्ये 207 ते 207 शाळेमध्ये आज पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामध्ये सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, सन्माननीय पंचायत समिती सदस्य, सभापती यांना सर्वांना समाविष्ट केलेला आहे। सर्व ठिकाणी ॲट ए टाइम आपण सर्व शाळांमध्ये आज हा कार्यक्रम सकाळी 10चा नियोजन केलेला आहे आणि सर्व शाळेमध्ये आज नवगतांचं, पहिलीच्या विद्यार्थ्यांचं सगळीकडे स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यांना पाठ्यपुस्तकं वाटप, ड्रेस वाटपचं सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ISO मानांकन तालुक्यामध्ये प्रथम करण्याचा आमचा मामुर्डी शाळेचा सिंहाचा वाटा आहे आणि जावली तालुक्याच्या इतिहासामध्ये जर समजा स्थान घ्यायचं असेल तर आमच्या मामुर्डी शाळेचं एक पान काय जवळजवळ 10 पानं म्हटली तरी ती लिहिली तरी ती कमीच पडतील। आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी ही खो-खोमध्ये, क्रीडा स्पर्धामध्ये जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये अग्रेसर असणारी शाळा आहे। हस्तलिखित स्पर्धा असू देत, वक्तृत्व स्पर्धा असू देत, चित्रकला स्पर्धा असू देत, या सर्व स्पर्धांमध्ये आमची शाळा मानांकन आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, STS परीक्षा, NSS परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये या माझ्या मामुर्डी शाळेतील मुलं जवळजवळ तालुक्यामध्ये 15 ते 20% आमच्या मामुर्डी शाळेची मुलं असतात आणि आजचा हा नवगतांचा जो स्वागत आहे या पहिलीच्या नवगतांच्या स्वागताच्या वेळेस माझ्या शाळेमध्ये म्हणजे 62 पट फक्त या मामुर्डी शाळेचे आहेत, पण पंचक्रोशीतून येणारी जी मुलं आहेत ती जवळजवळ 40-45 मुलं, म्हणजे ग्रामीण भागात एवढी शाळा असून सुद्धा 40-45 मुलं या पंचक्रोशीतून या मामुर्डी शाळेमध्ये येतात। म्हणजे गावचा पट फक्त 60 आहे आणि असाही माझी या शाळेचा पट 104 असा मामुर्डी शाळा आहे आणि आजच्या नवगताच्या स्वागताच्या वेळेस पहिलीच्या विद्यार्थ्यांना मी प्रथम शुभेच्छा देते।